की या सरकारने 11 वर्षापासून शेतकरी कर्जबाजारी करून ठेवलेले आहेत. 3,000 पर्यंत कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कमीत कमी 3,000. च्या आंदोलनावर सरकारने पाहिजे तशी भूमिका नाही घेतली तर पुढची भूमिका तुमची कशी असणार? आम्हाला आता आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. शेती व्यवसाय संपूर्ण तोट्यात चाललेला आहे आणि कोणत्याच पिकाला बाजारपेठ नाही, भाजीपाल्याला नाही, फळबागाला नाही, कांद्याला नाही, कोणत्याच याला मार्केट नाही. या सरकारने 11 वर्षापासून शेतकरी कर्जबाजारी करून ठेवलेले आहे. सत्तेत 11 वर्ष झालेली यांना फक्त आश्वासन आहे. आता डिझेल नाही वेळेवर, पुढची मशागत बरसात झाल्यावर शेती कशी करणार? आणि एकरी कांद्याला 80 ते 90 हजार रुपये एकर खर्च येतो. पावडरही महाग झाल्या, खतं दुप्पट वाढली, सर्वच पेस्टिसाइड वाढून दिलेले आहेत. तर आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याला मुद्दाम यांनी नाडलेलं आहे आणि सगळ्या शेतकरी स्कीमा यांनी शासकीय स्कीमा या शेतकऱ्याला बाजारभाव कमी करून वाटायचं काम खेरापत चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी अतिशय तोट्यात गेलेला आहे. आणि यापुढे तरुण पिढी, आम्ही तरी कर्ज काढून शेती केली, यापुढे तरुण पिढी शेतीच करणार नाही, घरघालू धंदे करणार नाही. सरकार मजा मारतंय, ए सीमध्ये बसतंय, ए सीमधूनच घोषणा करतंय. कांद्यावर 40% व्हॅट लावायची काय गरज आहे? कायम निर्यात बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा बाजारभाव कमी होतो आणि शेतकरी त्याच्यात भरडला जातो. तर यापुढे शेतकरी तीव्र आंदोलन करतील आणि शासनाचा निषेध आहे. 11 वर्षापासून रुपयाची कमाई शेतकऱ्याला मिळत नाही. योजना काढली PM किसान, योजना काढली नमो किसान, 2-2 हजार रुपये 4 महिन्याला देतात आणि 4 महिन्यात शेतकऱ्याला 800-900 कोटीला लुटलं जातं. याचं काय? हो, सर्वात मोठा मुद्दा आहे. आणि मी शरद जोशी, शेतकऱ्यांचे प्राणचे प्राण शरद जोशी शेतकरी संघटना निफाड तालुका, सुभाष संपत गवळी, हे तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. कांद्याचा एका शेतकऱ्याला जर आता त्यांनी शासनाने 12 रुपये 35 पैसे जेव्हा हमी भाव द्यायचं ठरवलं, हे शेतकऱ्याला परवडत नाही. एका क्विंटल मागं 18 ते 19 रुपयाचा खर्च येतो आहे कांद्याला. काय परवडतं? जी 500 रुपयाची गोण होती ती 2200-2250 रुपयावर नेली त्यांनी. मग ह्या शेतकऱ्यांना काय परवडणार आहे? यांना 12 रुपये द्यायला काही कसं काय वाटतं? याच्यावर विचार केला पाहिजे माणसाने. आणि दुसरी गोष्ट, डिझेल तुटवडा, पेट्रोल तुटवडा. अहो, आमचा ट्रॅक्टर मार्केटला जायला तेव्हा एका बारीमध्ये 2 दिवस थांबला, डिझेल मिळत नव्हता, मजुरांचे पैसे थांबले होते. मग हा कोण भरणार आहे? हा तुटवडा कोण सहन करणार आहे? आणि का बरं शेतकऱ्यांची पिळवणूक होती आहे? आज शेतकऱ्यांचा मुलं असतील, यांना शिकवा म्हणे आणि त्यांनी रोजंदारीमध्ये पाठवलं. काही पोरांनी पिकअपवरती ड्रायव्हर सुरू केले, काही केलं, त्यांना डिझेल मिळत नाही वेळोवेळ. हे लोक काय करणार आहेत? त्याला रोजगार देतात आणि त्या रोजगारमध्ये हीच पिळवणूक चालू आहे का? त्यांना वेळेवर गाड्या चालवायला डिझेल मिळत नाही, वेळोवेळ रोजगार मिळत नाही. हे काय करणार आहेत? मग नसेल तसं मग तुम्ही शिकलेल्या पोरांना तुम्ही नोकऱ्या द्या. सरकारने कांद्याला किती हमी भाव द्यावा ज्यामध्ये शेतकरी जो आहे तो संतुष्ट असेल? 3,000 पर्यंत कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कमीत कमी 3,000. आणि जे लोक असतील यांना 400 रुपये रोज आहे. मग जे कांदे खाणार असतील यांना 25 रुपये ते 3,000चा कांदा, एका किलो मागं 25 रुपये कांदा खायला काय महाग आहे? खायलाच पाहिजे ना. 1 किलो एक दिवसाला काय 1 किलो कांदा खातो का माणूस? 1580 रुपये कांद्याला हमी भाव दिला अशी प्राथमिक माहिती मिळते. अजून दिला का नाही हे काही माहिती नाही, पण असा भाव जर आतापर्यंत दिला तर आजच्या आंदोलनात याचा काय फरक पडणार? काहीच नाही. इतकं कमी भावात कांदा भाव शेतकऱ्याला परवडतच नाही ना. कांद्याला एकरी खर्च, आम्ही टोटल एकरी खर्च काढलेला आहे कांद्याचा 83,003 रुपये खर्च येतो एकराला. 83,003 रुपये एकराला खर्च येतो. आणि जरी असे 1500 रुपये कांदे परवडणार नाही ना. 97-98ला कांद्याची बाजार हेच होते. तेव्हा खादीची गोण होती 500 रुपये 400 रुपये, DAP होतं 600 रुपयाला आणि बाजारभाव हेच होते 97-98मध्ये पण. आणि आज पण तीच परिस्थिती. पण आज बाकीचे बाजारभाव कुठे गेले, कांद्याचे बाजारभाव कुठे आहे? याचा फरक आहे, दिसतो ना सगळ्या शेतकऱ्यांना. आणि त्यावेळेस कांदे 500-600 होते, आज कांदे 500-600 विकू राहिले. म्हणजे 97-98ची गोष्ट जर पकडली तर आजच्या तुलनेमध्ये कांदा विकायला पाहिजे 2,500-3,000 रुपये क्विंटल कांदा विकायला पाहिजे आज. तेव्हा शेतकऱ्याला परवडत.
त्याच्यामध्ये डिझेल बंदी झाली, सगळ्या लोकांची खोळमे झाली, कोणाला नाव वावर नागर देत नाही, तयार करता येऊन राहील वावर, पंप लाईन लावली, याला जबाबदार कोण? सगळे शेतकरी भोवतीच राहिले प्रत्येक गोष्ट, सर्वसामान्य याच्यामध्ये शेतकरीच जाऊ राहिला.